प्रेक्षको नमस्कार। जुन्नर नगरपालिकेच्या कारभाराबद्दल अनेक शंका कुशंका व्यक्त केले जातात। जुन्नर नगरपालिकेच्या कारभारावर अंकुश ठेवण्याचं काम जुन्नर नगरपालिकेचे आपला माणूस आपल्या आघाडीचे प्रमुख जमीरची कागदी करत असतात। मात्र हे सगळं करत असताना अनेक संशय पण निर्माण व्यक्त केला जातो। आतून यांची काही युती तर नाही ना नगराध्यक्षांबरोबर, किंवा नक्की काय घडतंय काय बिघडतंय हा समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे। नुकताच नगरपालिकेच्या समित्यांच्या ज्या निवडी झाल्या, ह्या निवडीमध्ये यांच्या एका नगरसेवकाला एक समिती मिळाली नाही। नक्की काय घडलं हे आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे। कागदी साहेब नमस्कार। नगरपालिकेच्या ज्या आता विषय समितीच्या निवडी झाल्या त्याच्यामध्ये तुमच्या एका उमेदवाराचा पराभव झाला, नेमकी घात कुठं झाला, काय घडलं? छत्रपती शिवरायांची ही जन्मभूमी ऐतिहासिक आणि 150 वर्षाची आमची नगरपालिका। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आमची युती झाली। मागील 5 वर्ष मागच्या टर्मला मी मनसेच्या माध्यमातून निवडून आलो होतो आणि मागील 5 वर्षाच्या वेळेला झालेल्या निवडणुकांची परिस्थिती अशी होती साहेब का पारंपरिक मुस्लिम समाज हा राष्ट्रवादीच्या मागे होता, परंतु मी मुस्लिम समाजाच्या संदर्भात एक जागरूकता समाजामध्ये निर्माण केली आणि हा मनसेच्या माध्यमातून समाज डायव्हर्ट करून राष्ट्रवादीची सत्ता थोपवली। आणि सत्ता थोपवण्यामध्ये माझा वैयक्तिक प्रचंड मेहनत समाजाच्या बाबतीत प्रचंड मेहनत मी समाजाच्या बाबतीत घेतो। समाजाच्या वेळोवेळी अनेक कटू प्रसंगामध्ये छातीचे ढाल करून मी पोलीस स्टेशन असून द्या, तहसील कार्यालय असून द्या, MSAB असून द्या, अनेक ठिकाणी मी आंदोलनं उपोषणं अनेक मी कार्यक्रम समाजाच्या बाबतीत घेतलेले आहे। आणि हे करत असताना केवळ माझ्यामुळं मनसेमुळं शिवसेनेची सत्ता ही नगरपालिकेत आली होती। परंतु तुम्ही हे कधीच सांगताय? पहिल्या टर्मचं सांगतो, टप्प्याटप्प्याने येतो तुमच्या या विषयावरती। आणि ज्या वेळेला ते राष्ट्रवादीची सत्ता अनेक वर्षाची सत्ता राष्ट्रवादीची गेल्यानंतर परंतु शिवसेनेचा कारभार चुकीच्या पद्धतीने चालू होता आणि त्याच्यानंतर मग आम्ही असं विचार केला, दिनेश दुबे आणि मी, आणि त्यावेळेला विकास खोपे साहेब सुद्धा होते। तर तुम्ही मनसेमध्ये, दिनेश दुबे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, आम्ही युती केली त्यावेळेस पासून तुमची युती आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य काल परवा एका पत्रकाराने इंटरव्ह्यू घेतला की अभूतपूर्व वगैरे युतीचा प्रकार नाही। ही युती आमची मागच्या 5 वर्ष होती। 2.5 वर्ष दिनेश दुबे ज्यावेळेला 1.25 वर्षानंतर नगराध्यक्ष झाले त्याच्या 2.5 वर्ष नगरपालिकेची निवडणूक होऊन किती वर्ष झाले? ही निवडणुकीच्या अगोदर ते 5 वर्षाच्या टर्म मध्ये 1.25 वर्षाच्या आपण चालू काळावर बोलू। या नगर युती अभूतपूर्व वगैरे काय नाही, मागील 5 वर्ष त्यांना लक लाभो। मला त्या विषयात 2.5 वर्ष नगराध्यक्ष कोणी काय मुलाखत घेतली, कोणी काय दाखवलं, तो मुद्दा नाही। माझा प्रश्न असा आहे की ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता परवा ज्या समित्या निवडल्या गेल्या, या समितीमध्ये त्याच्यावरच येतो साहेब का माझी त्यांची 5 वर्षापासून युती होती। माझा उपनगराध्यक्ष हा मनसेचा मागील 5 वर्षात मी गटनेता असताना त्यांना केलं होतं मी। त्याच्यानंतर कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकाच्या अंतर्गत माझी जी एक सहकारी, आता तिकडं नगरपालिकेत साहेब पक्षीय बलाबल ही संकल्पना असते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8 नगरसेवक आहेत, शिवसेनेचे 5 नगरसेवक आहे, नगराध्यक्ष धरून 6 आहे, आणि माझा अधिकृत गट आणि मी अधिकृत गटाचा पक्षप्रतोद गटनेता आहे, म्हणजे माझा व्हीप बजावण्याचा अधिकार मला आहे। माझे 4 सदस्य या सभागृहामध्ये काम करत आहेत। काँग्रेस पक्षाच्या एक जे सदस्य निवडून आल्या त्या तुमच्या गटात सहभागी झाल्यात, म्हणजे त्यांचा आता काँग्रेसचा संबंध राहिला नाही। ज्या वेळेला आपण एखाद्या गटात सामील होतो त्यावेळेला गट सामील होत असताना तो आपल्या पक्षाचा त्याग करतो। आता तुमचा गट कुठल्या नावाने स्थापन झाला? आपला माणूस आपल्या आघाडी या नावाने माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे माझा गॅझेटेड मी पक्षप्रतोद आणि अधिकृत जुन्नर नगरपालिकेमध्ये पहिला गट स्थापन मी केलेला आहे साहेब। आणि मी पहिला गट तुमच्या गटाचे 4 नगरसेवक पक्षीय बलाबल अशी आहे, मी आता जसे सांगितले त्याप्रमाणे तिथं पक्षीय बलाबलानुसार तौलनिक संख्याबळ काढलं जातं साहेब। हा कायदेशीर मुद्दा आहे। तौलनिक संख्याबळ असं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचं तौलनिक संख्याबळ 2 आहे, शिवसेनेचं तौलनिक संख्याबळ 2 आहे, माझं तौलनिक संख्याबळ 1 आहे। 5 सदस्यांची समिती असताना प्रत्येक समितीमध्ये शिवसेनेचे 2 जाणार, राष्ट्रवादीचे 2 जाणार आणि आपला माणूस आपल्या आघाडीचा 1 जाणार। त्याच्यामुळं समिती बनवत असताना तुम्ही जे पद्धतीने म्हणता युती झाली, ते म्हणता युती झाली, आम्ही युती केल्याशिवाय साहेब आम्ही तुमची युती झाली अजून असं म्हटलेलं नाही। तुमच्या एका नगरसेवकेचा ह्या निवडणुकीत पराभव झाला असं आम्ही म्हणतोय साहेब। मी ह्या नगरपालिकेतले जसा कुलूप आहे त्याची मी चावी आहे। मी ज्या व्यक्तीशी युती करणार त्याचीच समिती बनणार, किंवा राष्ट्रवादी शिवसेनेची युती झाली तर त्यांच्या समित्या बनणार। म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, पक्षीय बलाबल अशी आहे का 5 समित्यांमध्ये एका समितीमध्ये 5 सदस्य असतात आणि सभापती आणि सूचक अनुमोदक हे 3 ज्यावेळेला एकत्र येतात ती समिती फॉर्म होते साहेब। तुमच्या नगरसेवकाला समिती का मिळाली नाही? आमच्या नगरसेवकाला समिती का मिळाली नाही, दिनेश दुबे आणि माझी चर्चा झाली या संदर्भात
मी आमदार साहेबांशी चर्चा केली. आमदार साहेबांनी सांगितलं का, मला पहिल्यांदा 2-3 वेळा त्यांच्या कानावर टाकलं. ते म्हटले का आपण अंतिम टप्प्यात बघूया काय करायचं. त्याच्यानंतर मी अंतिम टप्प्यात आल्यानंतर फोन केला त्यांना, तर त्यांचा माझा कॉन्टॅक्ट झाला नाही. परंतु त्यांनी मला सांगितलं होतं का असं काय वेळ पडली का तुम्ही तुमच्या लेवलला काय असेल ते स्थानिक निर्णय घ्या. त्या स्थानिक निर्णयानुसार मी दिनेश दुबे यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट झाला. मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. आम्ही म्हणजे एकत्र ठिकाणी बसून आमची रीतसर आघाडी केली. आघाडी करून आम्ही तसं प्रोसिडिंग लिहिलं आणि प्रोसिडिंग लिहून त्यांनी त्यांच्या नगरसेवकांना तशी कल्पना दिली की आपल्याला आता आपला माणूस आपल्या आघाडीशी युती करायची आहे. मागच्या वेळेला त्यांनी शिवसेनेची युती केल्यामुळे आपल्याला काही संविधान भेटला नाही. उलट आपण समविचारी एकत्र येऊ आणि चांगल्या पद्धतीने नगरपालिकेतलं कामकाज करूया. कारण स्टँडिंगमध्ये पण असा प्रॉब्लेम होता मागच्या वेळेला का स्टँडिंगमध्ये त्यांचे 2 आणि नगराध्यक्ष 1, म्हणजे टेक्निकल बाब तुम्हाला सांगतो, आणि माझे 2 आणि राष्ट्रवादीचं 1. आणि मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकत्र जरी आलो स्टँडिंगमध्ये तरी 3-3 व्हायचे आणि 3-3 झाल्यानंतर नगराध्यक्षाला कास्टिंग वोटाचा अधिकार येतो, त्यामुळे ते 4 व्हायचे. त्यामुळे त्यांनी स्टँडिंगमध्ये मनमानी कारभार केले साहेब. 66-67% बिलो शामरावांनी काय काम केलं हा विषय वेगळा आहे. मुद्दा असा आहे तुम्ही आता मगाशी म्हणाले की मागच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेबरोबर गेली. तुम्ही सांगता दुबे आणि आम्ही जुने मित्र, आमची अगोदरची आघाडी. मग मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसनी सेनेबरोबर घरोबा कसा केला? आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मग यावेळेस जर तुमच्याबरोबर होते, पहिल्यांदा त्यांनी आमच्याशी चर्चा केली होती. आदरणीय आमदार स्वतः खासदारांकडे गेले होते, युती झाली होती. परंतु नंतर त्यांचा निरोप आला का आपली युती काय होणार नाही, त्याच्यामुळे तो सगळा विषय पार गेला. त्यांनी राष्ट्रवादीशी युती केली. आता आम्ही त्याच्याबद्दल काय बोलणार नाही, तर झाला गेला सगळा प्रश्न मातीत गेला. आता त्याच्यानंतर आम्ही शिवसेना ह्या वेळेला तुमची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होत असताना तुमचा विश्वासघात झाला कसा? विश्वासघात असा झाला, तुम्हाला सांगतो. विश्वासघात असा झाला का साहेब, मुस्लिम समाजाचा एका मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने विश्वासघात केला, पाठीमध्ये खंजीर मारला मुस्लिम समाजाच्या. तो राष्ट्रवादी काँग्रेसने केला? राष्ट्रवादी काँग्रेसचे मी प्रयत्न प्रामाणिकपणे बघत होतो. मी जुम्माच्या दिवशी माझं तत्व असं आहे साहेब, मी जुम्माच्या नमाजच्या नंतर कुराण वाचत बसतो. माझं ऐकून घ्या पूर्ण. कुराण वाचत बसतो. कुराण वाचन झाल्यानंतर मी माझ्या कामाला लागतो. मला जवळपास 2.5-3 होतात सगळ्या ह्या प्रक्रियेला. सगळ्यांना माहिती आहे, माझ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवक मित्रांना माहिती आहे, शिवसेनेच्या नगरसेवक मित्रांना माहिती आहे. मी कुराण वाचत असताना यांच्या सगळ्या प्रक्रिया चालल्या होत्या. माझं वाचन ज्यावेळेला संपलं त्याच्यानंतर मी दिनेश दुबे यांना विषय विचारला का झालं का सगळं व्यवस्थित. तर दिनेश दुबे म्हटले का अखिल शेख यांची बायको समीना शेख ही काय आपल्याला सही देत नाही, आपल्याशी गद्दारी करता येत आहे. तर मी म्हटलं काय पण करा, तुमची माझी युती आहे, माझ्यामुळे तुमचे 2 सभापती झालेले आता, आणि आता माझा मी स्वतः सभापती होतोय, आणि दुसरी जी माझी सहकारी आहे ती आता निवडणुकीत पडणार आहे. तर दिनेश दुबे यांनी प्रयत्न केला. अतुल बेनके यांचा तिकडे पोलीस स्टेशनमध्ये काहीतरी चाललं होतं त्यांचा विषय, त्यांना कॉन्टॅक्ट केला. स्वतः अतुलजी बेनके स्वतः त्यांच्या घरी गेले, अमित बेनके त्यांच्या घरी गेले, अलकाताई फुलपगार आमच्या उपनगराध्यक्षा या नगरपालिकेच्या स्वतः त्याच्या घरी 3 वेळा गेले. 3 वेळा गेल्यानंतर तिसऱ्यांदा त्यांनी सांगितलं, म्हणजे या सगळ्यांना त्यांनी बाजूला सारून, पक्षाध्यक्ष बाजूला सारून, व्हीप बाजूला सारून, आणि विशेष म्हणजे साहेब मुस्लिम समाजाची सभापती होत असताना त्याच्या पाठीत मुस्लिम समाजाच्या माणसांनी खंजीर मारला. समाजाचा विषय कुठे येतो? नगरपालिकेमध्ये समाजाचा काय विषय कसा आहे का त्या समाजाच्या वल्गना करतात साहेब. आम्ही समाजासाठी रखड करतो. तुमचा विषय खासगी आहे. तुम्ही समाजासाठी नगरपालिकेमध्ये आता सोशल मीडियावरती हे करता येते का निषेध, नाही ऐकून घ्या ना, कसा विषय नाहीये. समाजाच्या ताकदीवर तुम्ही निवडून येता आणि समाजाच्या पाठीमध्ये खंजीर मारता, हे चुकीचं आहे ना साहेब. तुम्ही तिकडे मतदान घेताना काय म्हटले, त्यावेळेला ज्यावेळेला ते उभे होते त्यावेळेला त्यांनी माझ्याकडे मदत मागितली होती. मी आउट ऑफ जाऊन त्यांना मदत केली त्यांच्या नगरसेवक पदासाठी साहेब. काही मुस्लिम समाजाचा माणूस आहे, आपल्याला कन्व्हिन्स त्यांनी नाही मदत केली त्यांनी मला त्यांच्या मदतीची गरज नाही, अजिबात नाही. माझं काम आहे साहेब समाजामध्ये. रखडा 24 तास रखडणारा माणूस साहेब, पाणी घेत नाही, जेवण जनतेने विजय कसं रखडतो, काहीतरी काम केलं असेल साहेब. त्यांना आम्ही सहकार्य केलं साहेब. तिकडं माझं नातं होतंय, कुटुंब आहे माझं, समाज व्यवस्था आहे माझी, तिकडं माझे मित्रमंडळी, तिकडं त्यांनी मुस्लिम समाजाशी. साहेब कदाचित असं झालं नसेल का, आपल्या शंका असं झालं का नाही माहीत नाही. दिनेश दुबे आणि यांचे शिवसेनेचे संबंध चांगले आहेत. मागच्या वेळेला विषय समिती निवडताना त्यांची सेनेची युती झाली असेल, झाली होतीच. कदाचित असं झालं नसेल का की तुम्ही त्यांना मदत करा, मी सगळं दाखवतो रेकॉर्डली, काही दिवस निघून जातील. विषय काय झालाय, ज्या वेळेला नमाज झाली आणि 2 ते 3 हा फॉर्म भरण्याचा विषय होता, 2 ते 3, त्यावेळेला अनेक माझ्या सिपाई मल्ल्यातले जे मित्रमंडळी आहे त्यांनी स्वतः श्याम पांडे हे नगरपालिकेचे नगराध्यक्ष त्यांच्या दारात गेले
घरात गेले, चूक काय, जाऊ शकतात ना. प्रत्यक्षदर्शी कशाला जायला पाहिजे? अहो, जुन्नर नगरपालिकेचा नगराध्यक्ष जुन्नर शहरातल्या प्रत्येक म्हणजे नागरिकांच्या निवडणूक होणार आहे, त्यांच्या दारात कशाला जायचं? साहेब, रात्री 12च्या पुढे नव्हते गेले. नाही, रात्री दिवसात 2 वाजता गेले ते. जर नियमबाह्य गेले असतील तर तुम्ही त्यांचा गुन्हा दाखल करा. विषय नाही, इथं विषय आलेला आहे सहीच्या संदर्भातला. मी त्यावेळेला प्रामाणिकपणे बघत होतो. साहेब, राजकारण आहे. मी त्यांनी त्यांना कन्व्हिन्स करायला जाणं गेले असतील का नाही माहित नाही. मी त्या संदर्भात अतुल बेनके किंवा राष्ट्रवादी पक्षावर एकही ब्लेम केलेला नाही. याच्या मागे पण मी कधीच ब्लेम केलेलं नाही. मी माझ्या वैयक्तिक लढाया माझ्या पद्धतीने लढतो. माझ्या वैयक्तिक लढायामध्ये जो कोणी आला, आता ते परवा काय म्हटलंय का, ढाल बनवू नगर, कायदा आहे साहेब, तुम्ही कोण आहे? तुमचे कायद्याच्या पुढे कोणी नाहीये. प्रत्येकाचा कायदा हा लोकशाही व्यवस्थेवर चालणारा आपला देश आहे. प्रत्येकाला एक कायदा आहे. नगरपालिका ऍक्ट प्रमाणे नगरपालिका चालते. या बाहेरच्या सगळ्या विषयासंदर्भात IPC CRPC चालते साहेब. तुम्हाला माहिती आहे सगळं ह्या विषय साहेब. ते त्यांच्या खासदारांना सुद्धा वाचू शकले नाही. ते सुद्धा खासदार माझे आरोपी आहे एका प्रकरणामध्ये. असं नसतं साहेब. हा लोकशाही व्यवस्थेमध्ये चालणारा देश आहे. कुणी आमदार कुणी खासदार या देशाचा, भारताचा, महाराष्ट्राचा किंवा इकड कसलाही मालक नाहीये साहेब. तो सुद्धा तुमच्या आमच्या सारखाच आहे. त्याला एकच मताचा अधिकार आहे ना, मला एकच मताचा अधिकार आहे. नरेंद्र मोदीला आमच्या एका बंधूंनी काहीतरी आक्षेपार्ह काहीतरी लिहिलं होतं मंचर पोलीस स्टेशनमध्ये. आउट ऑफ सांगतो तुम्हाला विषय, म्हणजे कायद्याच्या बाबतीत सांगतो. साहेबांचा मला फोन आला, तुझ्या भावाने असं लिहिलं. म्हटलं तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या, मी त्याच्यावर टाकतो. मी त्यांना एक सायटेशन टाकलं सुप्रीम कोर्टात 255A संदर्भात. फेसबुकमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल कशा त्या माहित्या मी त्यांना टाकलं. आणि मी म्हटलं नरेंद्र मोदीला उद्या चुकीचं बोलले उदाहरणार्थ, तर नरेंद्र मोदींना बोलल्याबद्दल काही कायदा बदलतो का? समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला शिवी दिली किंवा एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला आक्षेपार्ह बोललो तर कायदा आहे 504 506 NC. त्यांनी त्यांच्याबद्दल कायदा समान सगळ्यांना सारखा आहे. आमचं म्हणणं याचं आहे, तिथं कोणी आमदार नाही, कोणी खासदार नाही, कोणी पंतप्रधान नाही. काय असं जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांचं आता आमची साक्ष होणार, तिकडं आमची प्रोसिडिंग जाणार. ह्याच मुद्द्यावरचा पुढचा प्रश्न आहे. जुन्नर शहरामधल्या 2 नगरसेविकांना तुमच्याच गटाच्या एका अमित शहा नावाच्या माणसाने काही पैसे वाटले. आपण पत्रकार परिषद घेतली, त्यावेळेस खूप वल्गना केल्या. ह्या घटनेला बरेच दिवस लोटले, बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं. ना अमित शहाचा शोध, ना या प्रकरणाचा पुढे काय उलगडा झाला. जुन्नरकरांचा टाइमपास केला. नाही, आमच्या 2 नगरसेवकांनी, आता ते व्हिडिओ समोर आहे साहेब सगळं, म्हणजे व्हिडिओ कुणी बघितला नाही का त्यांनी पैसे घेताना किंवा देताना, जे कोणी बघितलं. पत्रकार परिषद तुम्ही जे बोललात त्याचं पुढे काय? त्याचं बोलतो ना मी साहेब. घेतलं त्यांनी, पैसे घेतले होते, त्यांनी कबूल केले का आला दिला आम्हाला जबरदस्ती पैसे दिले आणि गेला तो. ती त्यांची चूक आहे ना साहेब. आम्ही तक्रार. अमित शहा कोण माहित नाही आम्हाला. सर मी माझी तक्रार जुन्नर पोलीस स्टेशन पुढे काय झालं आणि अँटी करप्शन तर पोलिसांचा तपासाचा भाग आहे. तुम्ही तर कायदे पंडित आहे. पोलीस तुम्ही इतर वेळेला पोलिसांना कायदा शिकवता, नियम शिकवता. इथं पोलीस जर थंड असतील तर तुम्ही ऍक्शन का घेत नाही? असं समजा तुम्ही काय काळासाठी काय कारणासाठी आम्ही ते पेंडिंग ठेवलं. मग जुन्नरकरांनी विश्वास ठेवायचा असं तेवढ्यापुरतं तेवढं नाही वेळ प्रसंगी करू ना आम्ही ते. आता समजा कसं म्हणजे त्या 2 नगरसेविका समजा तुमच्या विरोधात काही उद्या कुठं गेल्या तर तुम्ही लगेच हात्यार बाहेर काढणार? नाही असं काय नाही. मी कधीच त्यांना त्या माझ्या बहिणीसारखं त्यांना वागवतो. तुम्ही त्यांची माझ्या पश्चात विचारा. मी कधीही त्यांच्याशी चुकीचं बोलत नाही, चुकीचं वागत नाही. त्या माझ्या बहिणीसारख्या आहेत. त्यांना प्रामाणिक. जुन्नरच्या जनतेला त्या 2 नगरसेविकांना पैसे वाटणारा अमित शहा कधी पाहायला मिळाला? आता बघू. आता आम्ही तर जबाब दिलेच आहे. हा पोलिसांचा काम आहे तपास करण्याचा आणि पुढे तपास करवण्याचा. त्या नंबरला ट्रेस आउट करण्यासंदर्भात पुणे ग्रामीणला त्या सगळ्या प्रक्रिया त्यांच्या पूर्ण झालेल्या आहे. आणि मी वेळोवेळी गेल्यानंतर त्यांना विचारत असतो काय झालं कुठपर्यंत. साहेब, जमीरजी कागदी नेहमी आक्रमक असतात. ह्या मुद्द्यावर मात्र जमीरजी कागदी अतिशय मवाळ होतात, असं का? नाही, टेक्निकल काही मुद्दे आहेत साहेब. मग टेक्निकल जर मुद्दे होते त्यावेळेस पत्रकार परिषद घेण्याची गरज काय होती? एवढी गर्जना करण्याची गरज काय होती? नाही, आता त्या नगरसेविकांना कुठेतरी ताकद देणं हे आमचं काम आहे ना साहेब. अशा प्रकारे नाही चुकीच्या कामाला समर्थन नाही. आमच्या बाईट बघा साहेब, तुम्ही सुद्धा बाईट घेतलेली आहे. चुकीच्या सत्य समोर कधी येणार? रडत होते अक्षरशः, ते रात्रभर घाबरून रडत होते. त्यांना देणाऱ्या पैसे देणाऱ्या अमित शहाचा, पडद्यामागे असणाऱ्या कोण खलनायकाचा शोध कधी लागणार? लावू ना घेऊ. आता तुम्ही म्हणताय तर आपण आम्ही म्हणतो म्हणजे तुम्हाला वाटत नाही? जनतेचा आवाज, तुम्ही जनतेचा आवाज आहे साहेब. असं काय करा. जनतेत तुम्ही पण आहे. विघ्नर टाइम्स मध्ये लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय. आम्ही घेऊ ना, आता फॉलोअप करू. घेऊ आता. जुन्नर नगरपालिकेचा कारभार शामरावजी. दुसरा एक विषय असा याच्यामध्ये, मागील अनेक दिवसापासून नगरपालिकेमध्ये नगरसेविकाचे पती हे हस्तक्षेप करत आहेत. अनेक दिवसापासून. कळलं कधी? आमची तक्रार आहे साहेब.
कागदोपत्री तक्रार आहे? कागदोपत्री नाही, आम्ही अनेक वेळा सीओना सांगितलं साहेब, त्यात तुम्हाला हे आता कळलं कधी? तुमच्या नगरसेविका पडल्या, मग तुम्ही सांगताय पतिराजांची लुडबुड आहे, सगळं लिखित. तुम्ही सीओना विचारा ना साहेब, तोंडी तक्रारीला व्हॅल्यू शून्य आहे तुमच्या दृष्टीने, तुम्ही कायदे पंडित आहे. नाही, विषय असा आहे, आम्ही काय सांगितलं होतं मुख्याधिकाऱ्यांना का त्या संदर्भात राज्य शासनाचा GR आहे, कोणत्याही पतीने कोणत्याही पत्नीच्या हा कामकाजामध्ये कायदाच आहे हा बोर्ड लावा तिथं. साहेब, मान्य. मग त्यांनी जर लावला नाही, तुम्ही एवढे दिवस गप्प करायले, नाही, पण आता जागृत कसे झाले? आता जागृत असं झालं का आम्हाला, म्हणजे त्यांनी जर मदत केली असती तर पतिराजांची लुडबुड चालली असती. नाही नाही, आता त्यांनी चूकच केलेली आहे ती, त्याच्याबद्दल ते आता काय चालणार आहे, भाग आहे, कोर्टामध्ये प्रक्रिया चालणार आहे. परंतु आता तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो साहेब, आपल्या विघ्नर टाइमच्या माध्यमातून याच्यापुढे कोणताही नगरसेविकेचा पती इथं लुडबुड करताना नगरपालिकेत दिसणार नाही तुम्हाला. तुमच्या विघ्नर टाइमच्या माध्यमातून तुमच्या गटाच्या ज्या नगरसेविका आहेत, असून द्या, त्या माझ्या गटाची असून द्या, राष्ट्रवादीची असून द्या किंवा शिवसेनेची, एकही पतीने इकडे कधी त्यांनी लुडबुड करून दाखवावी, त्याला दाखवू आम्ही काय करायचं. लुडबुड केलेलं कळणार कसं? नगरपालिकेत कॅमेरेच नाही, येतात. नगरपालिकेत कॅमेरे का बसवत नाही? आता घेतला आम्ही, मागच्या मीटिंगमध्ये ठराव घेतला, इम्प्लिमेंट करू आता लवकरात लवकर, ते आम्ही कॅमेरे बसून घेऊ. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो साहेब, या कोणत्याच पतीने परत एकदा नगरपालिकेमध्ये कोणत्याही विभाग प्रमुखाशी चांगल्या पद्धतीने वागावं, विभाग प्रमुख एकाच सर्वसामान्य जनतेसारखं यावं, कामं घेऊन कामं करून जावी. दबाव टाकायचा नाही कोणत्याच विभाग प्रमुखावरती किंवा कोणत्याही कर्मचाऱ्यावरती. नीट काम. ही धमकी समजायची? धमकीच साहेब, कायदा इम्प्लिमेंट करणे धमकीच आहे साहेब. नाही, पण कायद्याची अंमलबजावणी करणार, तर 302 आहे, फाशी होणार. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे ना साहेब. देऊ ना, तक्रार देतो लगेच. देतो मी आता तुमच्या समोर तक्रार देतो मी मुख्याधिकाऱ्यांना, आता लगेच 5च मिनिटात तुमच्या समोर मी तक्रार देतो का कोणत्याही पतीने नगरपालिकेच्या या नगरपालिकेमध्ये येऊन लुडबुड करू नये. 5 मिनिटात. आणि तुम्हाला इन्व्हर्ट केलेले जमीरजी, तुमचं काम अतिशय प्रामाणिक आहे, स्वच्छ आहे, सरळ आहे. ज्या कत्तलखान्याला शासनाने मंजुरी दिली, निधी टाकला गेला, तो कत्तलखाना मात्र सुरू होत नाही. आज जुन्नर शहरामध्ये गल्लीबोळात काय चाललंय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. नाही, भयानक परिस्थिती आहे, अनधिकृत अवैधरित्या कत्तल चालू आहे. माझं त्याच्यापेक्षा पुढचं म्हणणं असं आहे का नगराध्यक्ष ह्यांना माहिती आहे कुठं कत्तली चाललंय, कुठं काय चाललंय, कुठं कोणत्या गटरीत पाणी येतं, त्यांना सगळं माहिती आहे. अधिकृत कत्तलखाना सुरू का होत नाही? आता आम्ही त्यांना तेच म्हणतोय. ते म्हणतात का आमचे शिवसैनिक सांगतात का शिवजन्मभूमी, आता शिवाजी महाराजांचे मावळे मुसलमान नव्हते का? जर त्यांचे मावळे मुसलमान असतील त्यावेळेला होतेच. अनेक पुरावे आपल्याकडे आहेत, त्यांचे तोफखान्याचे सरदार मुस्लिम होते. आणि सभागृहात आवाज का उठवत नाही? अनेक माझे प्रोसिडिंग वरती आहे. आणि त्या संदर्भात आता वेगवेगळ्या पद्धतीनं मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत पक्षाशी चर्चा करून त्या विषयाला, ते जर निष्क्रिय पद्धतीने काम करत असतील आम्ही करू ना. आमच्याकडे पण निष्क्रिय पद्धतीनं काम करत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? निष्क्रियच आहेत ते, निष्क्रियच आहे. त्यांनी कोणता फंड असा जाऊन आणलाय? ते शासकीय फंड जशी येत आहेत ना साहेब. इथं कसं आहे, आमच्याकडे वेगवेगळे हेड आहे. तर तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो, जे हे रोड झाले आता मधले अंतर्गत रोड झाले, ते कसे झाले सगळ्यांना माहिती. ठीक आहे, तो कसा झाला हा नगरपालिकेच्या प्रशासनाचा कसा म्हणजे गुणवत्ताहीन झाले. तर त्यांनी तक्रार करावी त्या संदर्भात. आम्ही त्या ठेकेदारचे पैसे थांबवू किंवा आम्ही. साहेब, आता मी तुम्हाला 1 मिनिट थांबवतो. म्हणजे कसे करावे? नागरिकांनी तक्रार करावी म्हणजे तुम्ही गॉगल लावताना आम्ही चष्मा लावतो असं आहे? असं नाही साहेब. तुम्हाला एवढे डोळे दिसतंय? प्रशासन हे सक्षम आहे. बांधकाम ज्या वेळेला आपल्याला कोणते काम करायचं असतं, तुम्हाला थोडीशी प्रक्रिया सांगतो, लेंदी आहे. कोणताही आपल्याला हे इमारत बांधायची, रस्ता बांधायचा आहे, तर नगरपालिकेत पहिल्यांदा तो ठराव जनरल बोर्डावरती घ्यावा लागतो, तो सर्वांमध्ये मंजूर करावा लागतो. त्याच्यानंतर त्याचं एस्टिमेट होतं. एस्टिमेट झाल्यानंतर जीवन प्राधिकरणाकडे ते टेक्निकल सँक्शनला जातं. टेक्निकल सँक्शन झाल्यानंतर परत जनरल बोर्डावरती येतं. जनरल बोर्ड त्याच्यावरती ठराव घेतं, जनरल बोर्ड त्याला मंजूर करतं बहुमताने. आणि त्याच्यानंतर मग त्याचं टेंडरिंग कॉल होतं आणि ते टेंडरिंग स्टँडिंगवरती मंजूर केलं जातं. ही प्रोसिजर आहे. याला 6-8 महिने वर्ष जातो. मागच्या वेळेला आता काल म्हणजे मी ऐकलं त्यांचं का ते रस्ते आम्ही केले, ड्रेनेज आम्ही केलं, त्यांनी कोणतंही 0% काम केलं. ते ड्रेनेज त्या रस्ते जे आहे त्या रस्ते आम्ही त्यावेळेला रस्ता विभागातून आम्ही त्याच्यात रस्ता निधीमधून ते पैसे आणले होते. दिनेश दुबे त्यावेळेला नगराध्यक्ष होते. तो प्रस्ताव स्वतः आम्ही दिनेश दुबे आणि मी घेऊन गेलो होतो मंत्रालयात. आणि त्यावेळेला मी स्वतः त्यावेळेला आमदार शरद झाल्यानंतर वारुळे साहेब, मी आणि देशमुख साहेब यांच्याकडे आम्ही पहिला रस्ता असा होता म्हणजे गणपती विसर्जन मार्ग, त्याच्यावरती माझं थोडंफार तक्रार झाली होती का मुस्लिम समाज त्याच्यामध्ये येत नाही, थोड्या प्रमाणात मुस्लिमांना त्याचा लाभ होतो. मग त्याच्यानंतर स्वतः मग आम्ही बसून तो एक निधी रस्ता निधीच्या अंतर्गत तो प्रस्ताव घेऊन गेलो जवळपास 2.5-3. त्याच्यामध्ये दिनेश दुबे स्वतः होते. त्यावेळेला तर श्याम पांडे नव्हतेच नगराध्यक्ष वगैरे. दिनेश दुबे आणि राणी शेळकेंचे आम्ही स्वतः जाऊन ते फंड्स आणले.
शरदादांनी पण त्याच्यामध्ये सहकार्य केलं आणि त्याच्यानंतर मग ते रोड झाले. त्याच्या ड्रेनेजची व्यवस्था तिकडे फिरोजबाई मेंबर म्हणून तिकडं माझे नगरसेवक आहे, त्यांनी एकदा शरदादांना असं रस्त्यात अटकलं होतं. मी स्वतः त्या संदर्भात बारोळ साहेबांची आणि आमदारांची बैठक घेतली होती रेस्ट हाऊसला. आणि ती ड्रेनेज व्यवस्था आता ते म्हणतात ड्रेनेज आम्ही केलं, आता त्यांना काही माहीतच नाही, कायदाच माहीत नाही. ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट व्हायला 1-1 वर्ष लागतं. निवडणुका झाल्या, नगरपालिकेचे बांधकाम सभापती त्यांना राष्ट्रवादींनी केलं पहिल्यांदा. 10-10 वर्ष 15-15 वर्ष सभापती होत नाही साहेब, अशी घटना आहे. जुन्नर शहराचं त्यांना दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी रस्त्याचं काम चालू असताना फोटो काढ व्हॉट्सअपला टाक, अरे तू सभापती होऊन 2 दिवस झाले. जुन्नर शहरामध्ये जी काही चांगली कामं झाली त्याचं श्रेय शामराव पांडेंना नाही. 100% आहे ना साहेब. परंतु ते जर प्रभावी पद्धतीने काम करू शकत असतील, कारण त्यांची वरती सत्ता आहे साहेब. कोणता विषय त्यांनी कोणत्या विषयाच्या अंतर्गत ते मंत्रालयात गेले हे तुम्ही समजून घ्या साहेब. विषय असा एका 13 वित्त आयोग, 14 वित्त आयोग, दलितोत्तर, सुवर्ण जयंती, वैशिष्ट्यपूर्ण नगरोत्थान, ह्या ज्या वेगवेगळ्या हेड्समध्ये आम्हाला ऑटोमॅटिक पैसे येतातच. तुम्ही फार निष्क्रिय जरी दगड जरी असले ना तरी ते पैसे येणारच. परंतु आपल्याला ह्याच्यामध्ये पैसा आणायचा, हे काम विजनरी करायचं, हे काम आपल्याला करायचंय, या माणसांमध्ये हुरूप असतो. लगेच चला प्रस्ताव घ्या फटाफट चला. जो फंड नियमानेच येतो त्या फंडावर लोकप्रतिनिधींनी आपला हक्क सांगू नये असं म्हणायचंय. नाही, त्यांनी सांगावं ना हक्क, पण त्याच्यासोबत आम्ही सगळे आहे ना. ते काय एकटे का नगरपालिकेचे मालक आहे का नगराध्यक्ष? आम्ही 17 नगरसेवक, 19 नगरसेवक, त्याच्यामध्ये त्यांना ठरावामध्ये मदत करतोय असं नाही साहेब. ठरावामध्ये नगरपालिकेत किती आहे? ते 5 आहे आणि 4 आहे. काही निधी असे असतात की ते शासनाकडनं डायरेक्ट येतात, ते रुटीन प्रमाणे येतात. मग त्याच्यावर लोकप्रतिनिधींनी आपला हक्क सांगणं कितपत योग्य? नाही, तो हक्क म्हणजे साहेब आता मी तुम्हाला प्रक्रिया सांगितली साहेब. आपण नगरपालिकाच बोलतो, अजून तालुक्याचं नाही बोलत. आपण नगर प्रक्रिया अशी आहे साहेब, मी तुम्हाला थोडक्यात सांगितली का 3 ठराव लागतात साहेब. त्याच्यामध्ये पहिला ठराव काम करण्यासंदर्भात, दुसरा टेक्निकल सँक्शनचा, तिसरा वर्क ऑर्डर देण्यासंदर्भातला. तर नगरसेवकांची त्यांना गरज नाही वाटत का साहेब? सगळ्यांच्या सहमतीशिवाय काय होत नाही, मला मान्य. परंतु एखादा निधी शासनाचा स्वतःहून काही डायरेक्ट फंड असतात, प्रोव्हिजन तशी असते. मग अशा फंडावर शामरावांनी हा फंड निधी मी आणलाय असं म्हटलं तर चूक काय? नाही, चूक कुठं आहे? त्यांनी आमच्या सहकार्याने आणला, आमचं असं म्हणतोय. आम्ही कुठं म्हणतोय का त्यांनी म्हणजे त्यांचा क्लेम नसावा त्याच्यावरती, त्यांनी आणले. परंतु आमच्या सहकार्याने आणलं ना. 3 ठरावामध्ये आम्ही त्यांना मदत केली. म्हणजे जुन्नर शहराचा जो विकास होतोय हा सगळ्या नगरसेवकांचं समवेत घेऊन करतोय असं म्हटलं पाहिजे. ठीक आहे, ते कामही चांगलं करतात सगळ्या प्रभागामध्ये आणि ते प्रथम नागरिक म्हणून आम्ही त्यांचा रिस्पेक्टही करतो. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही त्यांनी विचारावं तुम्ही त्यांना कधी आम्ही त्यांच्या बाबतीत कधी असं डिसरिस्पेक्ट पद्धतीने वागलो किंवा त्याचं असं त्यांचं हे नाही म्हणजे आम्ही रिस्पेक्ट नाही केला, कोण अध्यक्ष विध्यक्ष असं कधीच नाही. त्यांचा आम्ही सन्मान करतो योग्य पद्धतीनं. इथं सन्मान ठेवलाच पाहिजे. शेवटी जुन्नर शहराचे नगराध्यक्ष नागरिक आहे, आम्ही रिस्पेक्ट करतो त्यांना. माझ्या पश्चातही विचारा, जिथं चुकत असतील तिथं मात्र त्यांना आम्ही त्यांच्या विरोधात भूमिका सुद्धा घेतो. जुन्नर शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून अशी काही प्रकरणं समोर येतात की कामं अगोदर करायची आणि पेपरला टेंडरच्या जाहिराती नंतर द्यायच्या, असा काही प्रकार समोर येतोय. तुमचं दुर्लक्ष होतंय प्रशासनाकडे किंवा नगरपालिकेत काय चाललंय हे पाहण्यासाठी? नाही, विषय असा आहे साहेब, तर काही कामं करत असताना जी गरजवंत कामं असतात, समजा उदाहरणार्थ पाण्याचा विषय असला किंवा ड्रेनेजचा विषय असला, अति तातडीची काही कामं असतात, त्याच्यामध्ये आपण सगळे टेंडर प्रोसेस, मंजुऱ्या हे त्याला 3-4-6 महिने जातात. कधी कधी काय करतात नगराध्यक्षाने एक विशेष अधिकार 38 झोनचा असतो. 38 झोन कायद्याच्या अंतर्गत ते काहीही निर्णय घेऊ शकतात, हा एक भाग. त्याच्यानंतर परत त्याला जनरल ऑर्डर मंजुरी घ्यावीच लागते 38 झोनला. त्याच्यासाठी मग आम्ही त्यांना 2 विषय वेगळे आहेत. हा 2 विषय ज्या प्रकरणाला सिस्टम आहे मग ती सिस्टम बदलण्यासाठी आता 10 घराला पाणी येत नाही, तिथं एखाद्याच्या ड्रेनेजचं पाणी त्याच्या घरात चाललंय बॅकवॉटरमध्ये, तर पाणी पुरवठ्याची योजना राबवायची असेल तर त्याचं पेपरला जाहिरात द्यावी, निविदा मागवाव्यात, ती प्रक्रिया राबवी, असा कायदा आहे. कायदा आहेच ना. मग असं असताना कधी काय होतं, अत्यंत गरज असली, ज्यावेळेला फार अडचणी असल्या त्याला मी मदत म्हणजे तुमच्या मताशी मी सहमत, हरकत नाही. पेपरला जाहिरात दिली, त्याचं काम अगोदर केलं, उद्या एखाद्या अर्जदाराने अर्ज केला की मला निविदा दाखल करायची, तुम्ही त्याला काय सांगणार? झालं ना असं एक प्रकार घडला याच्या मागं. अनिल मिर नगराध्यक्ष असताना भविष्याच पक्षाच्या मधुकर पांडुरंग काजळे यांनी तक्रार दिली होती ना, त्या ठेकेदाराला आम्ही विनंती केली होती, सगळ्याच लोकांनी अख्ख्या सभागृहाने विनंती केली होती की हे तुम्ही हे करा, ते आपले चेंबर बांधा. मग नगरपालिकेने हा जो प्रकार केला तुम्ही याचं समर्थन करणार? नाही, 100% नाही.
100% नाही, पण त्याच्यामध्ये एक माणुसकी नावाची एक गोष्ट आहे साहेब. त्याच्यामध्ये जर माणुसकीच्या खातर एखादं काम झालं असेल तर त्याच्याकडे आपण थोडंसं पॉझिटिव्ह भविष्य काळामध्ये नाही, आपण काही शामरावांना बदनाम करत नाही. अशा गोष्टी काही कराव्या लागतात लोकांच्या सोयीसाठी, पण लोकांच्या सोयीसाठी सांगून जर वेगळं काही घडत असेल तर तेही दुर्दैव आहे. भविष्य काळामध्ये आपली या अशा प्रकरणासंदर्भामध्ये भूमिका काय असेल? साहेब आमची स्पष्ट भूमिका, आमचं कुणाशी काय देणं नाही घेणं नाही. त्या दिवशी ज्या वेळेला शामराव नगराध्यक्ष म्हणून खुर्चीवर बसले होते आणि तहसीलदार बसले होते आणि त्यांच्या बाजूला आमच्या CEO बसल्या होत्या आणि सगळ्या नगरसेवक बसल्या होत्या, तिथं आमचा काही वाद तात्विक निर्माण झाला. मी कुराण वाचून आलो होतो, नमाज पठण करून आलो होतो. मी शामरावला विचारलं, शामराव अध्यक्ष तुमच्या विघ्नर चॅनलच्या माध्यमातून जबाबदारीने सांगतो, म्हटलं मी आता कुराण वाचून आलो, नमाज पठण कर, मी 1 रुपया घेतला का तुमच्याकडून? ही जनतेला जाऊन द्या, समजून द्या, सांगा. म्हटलं बोले हे विषय कशाला काढता, सांगा. म्हटलं मी पैसे कोण सांगून घेत नाही. म्हटलं मी आता कुराण वाचलेलं, मी तत्वाचा माणूस आहे, मी कडवट मुस्लिम आहे साहेब, मी कधी खोटं बोलत नाही, मी कुणाला घाबरत नाही. त्यांनी सांगितलं यांनी माझ्या काय झालं घाबरतात? हो काय झालं घाबरतो ना साहेब. मी आजपर्यंत त्यांना 1 रुपया सुद्धा दिला नाही, यांनी जाहीर सांगितलेलं साहेब. त्याच्यामुळे आम्ही कुणाला घाबरत नाही, रुपया घेतला नाही, कुणाचा घ्यायचा नाही, चुकीचं काम कर नाही त्याला डर कशाला. मग याच्या पुढे पण काम करत असताना साहेब नगराध्यक्ष जरी चुकत असतील तर त्यांच्या विरोधात सुद्धा कोणत्या पद्धतीने जाण्याची आमची म्हणजे धमक आहे आमच्यामध्ये, आणि त्या जाऊ त्या पद्धतीने. जुन्नरकरांनो, हे होते जमीरजी कागदी. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका, जुन्नर शहराच्या विकासाची भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडलेली. दिनेशजी दुबे आणि यांची जुनी मैत्री आहे. दिनेशजी दुबे मागच्या वेळेला सेनेकडे गेले होते, पुन्हा आता ते आमच्याबरोबर राहिले असं ते म्हणतायत. एक त्यांचा नगरसेवक राष्ट्रवादीचा फुटला, दुसरीकडे गेला असंही ते सांगतायत. कदाचित वेगवेगळ्या खेळ्या पण असू शकतात. जुन्नरकरांनो, जुन्नरचे प्रश्न सुटले पाहिजे, जुन्नरकरांना स्वच्छ पाणी प्यायला मिळालं पाहिजे, हे सगळे प्रश्न भविष्यकाळामध्ये मार्गी लागतील. मार्गी लागावेत म्हणून आपले प्रयत्न जे असतील. कागदी साहेब, आपण विघ्नर टाइम्सशी मन मोकळे बोललात, आपल्याला मनापासून धन्यवाद. प्रेक्षक, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद.